Myself, Kedar Katneshwarkar, and I am a software engineer. And as a tenant, and then experiencing Sky Songbird for 3 years, we booked here a flat. Yeah, so recently we had a booking, and yeah, we are looking forward to be here in Sky Songbird. Yeah, actually, what we experienced is like that when we compare this site with other sites, then we just observe that it has a lavish area. Then even sunlight and pure air is the main reason behind this. As we will definitely feel like we are living in the good nature and we will get a pure air. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे टाउनशिप ज्या प्रकारे त्यांनी मेंटेन केली आहे हे मला खूप आवडलं. आणि म्हणजे गार्डन्स म्हणा किंवा प्लांट्स म्हणा, ते कधीही म्हणजे सीन्स आता मी तरी कमीत कमी 5 वर्ष झालं बघतोय, ते आहेत तसेच आहेत मला दिसत आहेत. आणि ॲक्च्युली मला ते मोटिवेट करतं की जर खरंच इतक्या व्यवस्थित प्रकारे जर ते मेंटेन केलं जात असेल तर मला नक्कीच इथं राहायला आवडेल. आणि तो एक चांगला अनुभव असेल, कारण जो की मी इथे आसपासच्या परिसरात आता मी गेले 5-7 वर्ष इथे आहे. भुगाव, भुकुम किंवा मुळशी तालुक्यातले जे काही आपले इथे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत ते मी बऱ्यापैकी फिरून बघितलेले आहेत. तर ज्या प्रकारे इथं डेव्हलपमेंट झालेली आहे किंवा फॅसिलिटीज आहेत, तर त्या मला दुसरीकडे नाही दिसल्या. म्हणजे आणि अजून एक मेन्शन करायला आवडेल की पुण्यातल्या वेल नोन स्कूल्स जे आहेत, जसं की संस्कृती झालं, SSRVM झालं, ह्या स्कूल्स पण अगदी विदिन अ 2 किलोमीटर वी कॅन कवर दॅट. सो दॅट इज द मेन थिंग वी कॅन कन्सिडर दॅट ॲज चाइल्ड डू नॉट हॅव टू ट्रॅव्हल मच. एकतर असं आपण क्राऊडमध्ये खूप राहतो आहे हा फील राहत नाही. एक कुठेतरी म्हणजे जी टाउनशिप असल्यामुळे रोडपासून आतमध्ये आहे आणि एकदम सायलेंट वातावरण वगैरे ह्या गोष्टी आहेत. प्लस कनेक्टिव्हिटी वर्क ओरिएंटेड जरी आपण म्हणजे वर्क रिलेटेड जरी म्हटलं तरी पण इकडनं हिंजेवाडीला कनेक्टिव्हिटी असल्यामुळे तोही एक प्लस पॉईंट आहे. मुलाची शाळा पण जवळ आहे. ओव्हरऑल हा आम्हाला एक्सपिरियन्स खूप छान वाटला स्काय सॉन्गमध्ये. ॲक्च्युली माझा मुलगासुद्धा इथे आता डे केअरला स्कायलाच येत होतो आणि तिथे म्हणजे एकंदरीतच पूर्ण एन्व्हायरमेंट जे बघतो आम्ही की ॲक्टिव्हिटीज असतील किंवा इवन फेस्टिवल्स असेल, तो 2 ठिकाणी इथे डे केअरला राहिला आहे. म्हणजे एकदा प्रोफेशनल डे केअर चालू होण्याच्या आधी तो एका घरी पण जायचा. तर तिथे पण आम्ही जे बघायचो तर त्याकडनं आम्हाला तेवढा वेळ नव्हता की फेस्टिवल्समध्ये जाणं किंवा ह्या म्हणजे जे काही ओनर्स जे काही मॅनेज करतात तर त्यामध्ये आम्ही नाही डायरेक्टली कॉन्ट्रीब्यूट करू शकलो. पण त्याच्यामुळे किंवा त्याच्या ज्या केअरटेकर होत्या त्यांच्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी कळायचं. इवन फ्रॉम शिवजयंती दे आर गोइंग टू सेलिब्रेट दॅट. सो आणि ते पण हे जे सेंट्रल गार्डन वगैरे आहे तिथे प्रॉपर डेकोरेट करायचं आहे. त्यानंतर सगळेजण अगदी उत्साहाने त्यात सहभागी व्हायचे, काही स्पेशल ॲक्टिव्हिटीज करायचे, इवन गणपती उत्सव पण. आणि म्हणजे आम्ही दोघं ॲक्टिव्हली त्यात नव्हतो, पण माझा मुलगा त्या केअरटेकरसोबत असल्यामुळे ते एकदम तो पण एन्जॉय करायचा ह्या गोष्टी आणि ते फोटोग्राफ्स वगैरे बघून आम्हाला पण छान वाटायचं.